त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। कारण काँग्रेस आणि शिवसेना परंपरेने 2017ला आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो होतो, 2012लाही लढलो होतो, 2007लाही लढलो होतो, 2002लाही आमची तशीच लढत झाली होती, 97ला झाली होती। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ही एकमेकांच्या विरोधात सातत्याने लढत राहिली। यावेळेस त्यांचे मित्रपक्ष होते, मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्ष पातळीवर अनेक वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही हा घेतला होता। आणि आता निकालाच्या आकडेवारीवरून जी आमच्यावर टीका होत आहे ही एकांगी आहे, असा कुठल्याही प्रकारचा हा भाग नाही। पण वंचितकडूनच तुम्हाला त्यांना 62 जागा तुम्ही दिलेल्या होत्या। इथेच पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की हा ऐतिहासिक सगळा युती आहे वंचितची आणि काँग्रेसची, परंतु 62 जागा दिल्या, त्याच्यानंतर ऐनवेळेस त्यांनी तुम्हाला 16 जागा रिटर्न केल्या, जवळपास 45 जागांवरती ते लढत होते, तरी देखील त्यांना एकही जागांवरती जिंकता आलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला फटका बसला का? जर काँग्रेसने एकला चलोरीची भूमिका घेतली असते तर काँग्रेसचे सीट्स वाढले असते। मी इथे बसलो त्या दिवशीच आपण मला आठवण करून दिली, मी आभारी आहे। मी त्या दिवशीच आपल्याला सांगितलं होतं की हा जय पराजयाचा नाही, हा संख्येचा खेळ नाही, हा विचारांचा मेळ आहे। त्यामुळे आमची वंचितच्या सोबत झालेली आघाडी हा गांधी आंबेडकर पॅटर्नच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ती केलेली पहल होती। माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी निवडणुकीच्याच दिवशी मतदान म्हणजे मतमोजणीच्याच दिवशी थेट या सगळ्याचं खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं म्हटलं। इकडे वंचित सुद्धा म्हणते की समन्वयाचा अभाव होता, विशेषतः मुंबईत, बाकीच्या ठिकाणी समन्वय होता हे त्यांनी मान्यच केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये भाई जगताप यांचं जे वक्तव्य आहे त्याला तुम्ही कशा दृष्टीने बघताय आणि या दृष्टीने काही कारवाई केली जाईल? ही पक्षांतर बाब आहे आणि त्यावर पक्ष पातळीवर चर्चा आणि कारवाई सुरू आहे। परंतु सातत्याने तुमचे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध भांडतात, हा काय पहिल्यांदा घडलेला प्रकार नाहीये की भाई जगतापांनी राजीनामा मागितला। यावेळेसच्या गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वर्षा गायकवाडांचा राजीनामा मागितला जातो। ही भांडणं अंतर्गत कलह हे पक्षातले शांत कधी होणार आहेत? या संदर्भामध्ये समन्वय घडून आणण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत। मात्र यासोबतच मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्या सर्व प्रतिनिधींच्या साक्षीनं 288 नगरपालिका महानगरपालिकांची प्रक्रिया संपन्न झाली। त्यासोबतच 28 महानगरपालिकांची प्रक्रिया टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि ही सर्व अत्यंत खेळीमेळीने आणि सर्व नेत्यांनी हातात हात घालून ही प्रक्रिया पार पाडली। या अशा स्वरूपाचं वर्क कल्चर काँग्रेसमध्ये जे विकसित होत आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि या टीमवर्कच्या माध्यमातूनच आम्ही पक्ष पुढे घेऊन जाणार आहोत हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। मुंबईमध्ये एमआयएमची संख्या वाढलेली आहे, वंचितचं असं म्हणणं आहे की काँग्रेसपासून हिंदू जो वोटर आहे तो दूर गेलेला आहे आणि आता मुस्लिम वोटर सुद्धा दूर गेलेला आहे। आम्ही काँग्रेसला हे सुचवलं होतं की मुस्लिम बहुल भागामध्ये आपण एकत्रितपणे एखादी सभा घेतली पाहिजे, शिवाजी पार्कवरती आपण सभा घेतली पाहिजे, मात्र काँग्रेसकडून तसा कोणताही रिस्पॉन्स आला नाही आणि त्याच्यामुळे एक संख्या पण सुद्धा घटली आणि एमआयएमची संख्या वाढली। महाराष्ट्रामध्ये दोन जे जातीवादी विचार आहेत, एकीकडे एमआयएम आहे तर दुसरीकडे भाजप आहे आणि एकी थालीचे चट्टे बट्टे आहेत, यांचंच मुळात अलायन्स आहे। त्यामुळे एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्माला दोन अत्यंत बाधक स्वरूपाचे विचार आहे आणि या दोन्ही विचारांनी आपसामध्ये फिक्सिंग करून ही निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे वरकरणी या दोन्ही पक्षांची ताकद वाढल्याची आपल्याला आढळून येते। मात्र वेळीच आपण महाराष्ट्रातली सर्व जाती धर्मातली पंथातली मंडळी सावध झालो नाही तर हा महाराष्ट्राचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे एमआयएम आणि भाजप अर्थात ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे दोस्ती आहे आणि एकाच विचाराच्या अनुषंगाने जे पुढे वाटचाल करत आहेत ही वेळीच आपण सर्व महाराष्ट्रातले लोक हे ओळखूया। हा काही नवीन विषय नाही। जिन्नांच्या पक्षाचा आणि हिंदू महासभेचा यांचा देखील एक अलायन्स होता। बंगालमध्ये मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री, मुस्लिम लीगचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तर जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री। त्यामुळे या दोघांचे हे नॅचरल अलायन्स आहे आणि या नॅचरल अलायन्सला या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उजळणी करण्याचं आणि पुन्हा स्मरण करून पुढे घेऊन जाण्याचं काम या दोन्ही पक्षांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांची भाषा बदललेली आहे। जर समजा काही नगरसेवक महाविकास आघाडीकडे आले किंवा ठाकरेंकडे आले तर काँग्रेस ठाकरेंना पाठिंबा देणार का? मराठी